जीव घेते, स्त्री येते, सुपी नाही. गालात हसली तर माणूस जमिनी किती. जो नादी लागला त्याला वड आहे बिडी नाही राहिली भाऊ. वा वा, इथं कापड दुकान प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. प्लॅस्टिकचे काय असं बावळात पण आहे का काय. हो, इथं दाढी जमिनीला टिकली होती विश्वामित्राची दाढी, आणि 60,000 वर्ष तपश्चर्या केली ती गाड्यानं, दुपार नाही 60,000. आणि दाढी जमिनीला टिकली. त्याला वाटलं ए दाढी जमिनीला टिकली, स्त्री किती वाईट असते आहे का. दाढी जमिनीला टेकली, त्याला वाटलं दाढी जमिनीला टेकली, त्याला वाटलं इंद्रपद आपल्याला मिळणार. इंद्राला सुद्धा भीती वाटली. इंद्र दाढीला हात लावून बसला, जर याचा कार्यक्रम झाला तर उलटा होईल. एक नाचणारी बाई आली, नर्तकी, तिनं आली इंद्र महाराजांना म्हणली, इंद्र महाराज व्हाय यू बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणले काय, याची जर तपश्चर्या पुरी झाली तर माझा कार्यक्रम संपला. तिने सांगितलं डोंट टेरी अबाउट इट, डू नॉट टेक टेन्शन, वर्क इट डिपेंड्स अपॉन तुम्ही. तिने सांगितलं चिंता करू नका, माझ्यावर जबाबदारी सोडा. ती ब्युटी पार्लर मध्ये गेली, पुळ्या बिळ्या काढल्या, मशीन मध्ये तोंड घातलं, मिक्सिंग केलं, सगळे मिक्स केलं, इथल्या फट्टीत चमकी भरली. ब्युटी पार्लरला गेल्यावर 3 गोष्टी करावं लागतात. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, सगळे मिक्स करावं लागतं. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर वतणे. सगळे मिक्स म्हणजे सॉफ्टिंग करणे, आणि मिक्सिंग म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. ती आली, तिनं एका पायात चाळ बांधला आणि याच्या पुढे आपटला. याची दाढी जमिनीला टेकेल होती, डोळेच उघडले त्यानं. तिला म्हणला बस, इश्क ही मेरी जिंदगी आहे. तिने सांगितलं पागलपणा करू नका, साधू आहे तुम्ही, तुम कुछ भी कहो, तुम्हारे बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. अगर तू नहा मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. फूल है गुलाब का, लड़का है गरीब का, तुम मेरी नहीं हो सकती तो किसी की नहीं हो सकती. तिने सांगितलं पागलपणा सोडा आणि दाढी काढून टाका. काढली ना दाढी, दाढी काढली, जीन पॅन्ट घातली विश्वामित्राने, आणि पुण्याचा क्षय झाला. पापात्मक पापा नरका जायचे, परिपावी जे शुद्ध पुण्य 9व्या अध्यायात ओविये. महाराज कुत्रा झाला आणि तिच्या पुढे निघला. तिने इंद्र महाराज सांगितलं, इंद्र महाराज दाढीचा हात काढा, वर्क इज कम्प्लिटेड. म्हणले का, ज्याची भीती वाटत होती तो कुत्राच झाला. येणं तिथं पुरावा, विश्वामित्र तपिया खानी कुत्रा होऊन हिंडे वनी, ऐसे फुलले थोर थोर तिथे जीव किती पामर. पुढे सांगतो तुम्हाला, स्त्रियांचे संगती नोवे परमार्थ निश्चिती, स्वप्नी होता दर्शन तेथेच गुंत तसे मन. स्वप्नात जरी स्त्रीचं दर्शन झालं तरी परमार्थाचा बट्ट्याबोळ झाला. बायको करून परमार्थ करावा. 18वा अध्याय असं सांगतोय, ऐसे पुससी वर्ण जरी कोण, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र जाण. पण 18व्या अध्यायामध्ये, अध्याय नंबर 18 ओवी नंबर 880, अध्याय नंबर 18 ओवी नंबर 880, किंबहुना जिने कृषी वर्तोनी जियावे. आपण गाय पाळावी, बैल पाळावा, काळ्या आईची सेवा करावी, गोठ्यातल्या गायीची सेवा करावी, आणि दूध पाजणाऱ्या आईची सेवा करावी, आणि आपला धर्म पाळावा. अशी बोगस गेली नाही ती. हे नाही, काही माणसं सुरुवातीला म्हणते संन्याशीला जाईल, मागून कुटाने करत्या. कुटानेपेक्षा नको लपण. काळ वाईट आहे, कुठं राहतो आपण ध्यानात ठेवा. चिंता बिंता काय करायची नाही, आयुष्य फार थोडं आहे. तरुण मंडळी नीट आहे का, निम्मा आयुष्य तुम्ही शिक्षणात जर घालवलं तर सुखी जगणार का. 42 पर्यंत तुम्ही शिकतच राहिले, 50ला मेले तुम्ही. मग तुम्हाला काही जीवन आहे का नाही. काय रात्रंदिवस जर शिकतच राहायचे तर तुम्ही आयुष्यातला आनंद लुटणार कधी. नोकरीवाल्यानं 58 वर्ष नोकरी केली आणि रिटायर झाल्यावर बंगल्याला कुदळी हल्ली 58ला. येडी आवला. 60ला बंगला पुरा झाला, 62ला वास्तुशांती झाली, 63ला तो वर्ष श्रद्धा आलं. तू बंगल्यात झोपलाच नाही, तुला बांधाय सांगितलं कोणी होतं. हलकट. आणि तू मेल्यावर त्याच्या पोरांनी घराला नाव दिलं दादांची कृपा. अहो दादा जिन्यातच मेले तर कृपा कशी काय होती. बावळ्याचा बाजार. कोणत्याही माणसाने 55 वर्षाच्या पुढे कोणत्या क्षेत्रात काम करू नये. कीर्तनकाराचं वय 55 झालं, फेटा ठेवून द्यावा.
हे कुठाने करायचे नाही. 55 75चं ग्रामपंचायतीला फॉर्म भरायला निघलं. 6 अर्ज फाटले तरी पीएन टाकानं येड नाही. ते ग्रामसेवक बोलले फॉर्म नका भरू तुम्ही. का? अर्जच संपले. का आला मरायचं तर फाडायला. आणि एक ध्यानात ठेवा महाराज, म्हातारपणामध्ये जर एखादी गोष्ट अपमानित झाली तर ती जीवनाला कायमचा कलंक ठरते. एखादा माणूस 2-3 वेळा ग्रामपंचायतीला पडला काय एवढं विशेष नाही, पण 2 वेळा सरपंच होऊन जर म्हातारपणाला जर ते पडलं तर मागचं अख्खं फेल गेलं. बदनामीचा कलंक कावळा शिवेपर्यंत राहतो. वय झाल्यावर त्याच्यात उतरू नये. हे सर्व्हिसवाल्यांचे वय सुद्धा 58 नकोय ना. 58-58 नकोय. 48 स्टॉप. घरी 62 आणि 65 काय करायचं ठेवून उरफाटे बावलीचे कवर आहे सांभाळायचे. 5 मिनिटं भीत पुशीत होतो. मग पोर म्हणले फळा इकडे काय खेळायचं. जगामध्ये एकच खात आहे महाराज अख्ख्या सज्जन खातं सध्या. वय पाहून कामाला ठुतन, बुद्धी पाहून पगार देतं मिलिटरी. नंबर 1 तर सज्जन खातं. भाऊ 15 वर्ष झाले बस ही पीटी घे तुझा. आता कुठं करू नको. पिस्तोल जमा कर इकडं. तूर फट्या गोळ्या झाडशील आता दिवशी. आणि तुझा आता तुझी बुद्धी झाली कमी, तू करशील येड्यावानी. आणि इकडं बुद्धी वाढली का पेमेंट वाढायचं. बुद्धी कमी पेमेंट मोकार आणि बेजा कमी. पैशाचं करायचं काय. 7वा आयोग. मग त्यानं मी उन्हीला बंगला बांधून दिला. मग मी उन्हीला बंगल्याला नाव दिलं प्रयत्न. यानं याच्या बंगल्याला नाव दिलं सहकार्य. मग त्याच्या पोरानं गाडी घेतली आणि तिच्यावर नाव लिहिलं सत्यानाश. महाराज आरशासमोर उभ्या राहिलेला राजा दशरथ फक्त एक केस पिकला डोक्याचा. राजा दशरथाने वशिष्ठाला बोलून घेतलं आणि वशिष्ठाला सांगितलं बस रामाला गादीवर बसवा. आता मी राज्य सांभाळण्याच्या नाही. हे काळे केस करू करू जागा त्यात. बरं हे तुम्ही काशी केस काळी का करता बरं. तुम्हाला असं वाटतं का काशी केस काळी केल्यावर तुम्ही देखणे दिसता का. असं कधी झालंय का बसणाऱ्यापैकी एखाद्याला आला का मेसेज केस काळे केल्यापासून प्लीज आय लव्ह यू. नाही मग हे हाताने झटे करता कशाल तुम्ही. अरे बाबा ओरिजिनल ते ओरिजिनल. नॅचरॅलिटी इज द नॅचरॅलिटी. सावळ्या माणसाने पावडर लावू नये. मी सावळा आहे अजिबात पावडर लावायचं नाही. बरं मी किती पावडर लावली तर गोरा होणारच नाही ना. मग पावडरला पैसे घालून करायचं काय. तुम्ही हे शरीर आहे याला पोषक असेल तर साबण लावला पाहिजे. हे 1.5 किलो मोरीतून फेस बाहेर पडणारे साबण लावून काय करायचं. याला सजून काय करतात. हे जाळायचं आहे आणि यालाच लोक म्हणते बस काय बस मरशील तू. ज्यांनी ज्यांनी अशी लव्ह मॅरेज बिरेज केलेत ना लफडे लुपडे दरवाजे लावून भांडे घाशी रे. आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करत्या महाराज. 50% बायका नवऱ्याला नावानं हाका मारतात. इतकी गाड्यांची किंमत कमी झाली. ए शाम तुझ्या खिशात नाही दाम. काय उपयोग आहे त्याला. आता हे मी तुमच्या पुढे एवढा पोपटावानी बोलतोय आणि मी घरी गेल्यावर माझी बायको मला जर म्हणली काय नाही वरती बुवा काय चाललंय खबर नाही पडत. चप्पल किती भारी असावा पण ती पायातच शोभते. म्हणून गोरी बायको कधी करू नये. कधीच करू नये. फुकाट जरी मिळाली करू नये. करून करायचं काय. उन्हात न्यावं तर लाल पडती.
आणि लाईट गेली तर फॅन खाली उडी हाणती का बायको सावली पाहिजे कापूस येताय चालतीन तुरीच्या शेंगा तोडाया चालत ज्यांनी ज्यांनी लय गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या मला आणि मग ते काकड्याला आमच्या बोकंडी आले राई रुखमाबाई तुम्हा येऊ द्या दया शेजे हलवणी जागे करा देवरा चला चला पुढं तुम्ही म्हणाल पुढं जायचंच कवा चिंता बिंता काही करायची नाही अभंगातला नीट बस अभंगातला दुसरा मुद्दा संपलाय फार आयुष्य थोडे क्षणभंगुर नाही अभंग तुकारामांच्या गाथेतील चलनाचा बुद्धिमान मानव ज्ञान प्रदान पशुभोग प्रदान पहिलं वाक्य दुसरं वाक्य चिंता बिंता करायची नाही आणि तिसरं वाक्य आज गायक वादक गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कॉमनवेल्थ जुडो 2018 स्पर्धेत भारताचं पद्धतीने रौप्य पदक विजेती सौ श्रद्धा चोपडे आणि श्री विकास पाटील यांचं अभिष्टचिंतन आणि श्रद्धा चोपडे यांचा यशाबद्दल कीर्तनाचं आयोजन गायक वादक गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांना धन्यवाद आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी 2-3 मुद्दे या मुलीचं कौतुक का करायचं 2-4 वाक्य नीट ऐका मुलगा आणि मुलगी भेट कधी करू नये एक आता त्याच्या पुढे जाऊन सांगा मला ज्या माणसाला मुलगी नाही तो माणूस दरिद्री मुलगी पाहिजे मला यदा कदाचित मुलगा नसला तरी चालेल मुलगी पाहिजे आणि एक का पाहिजे माहिती का महिला मंडळ मुलगी जो कधीच रडला नाही त्याला रडवण्याची ताकद फक्त मुलीत आहे आणि कीर्ती वाढवण्याची ताकद सुद्धा आणि सध्याच्या काळात हे रौप्य महोत्सव पद सुद्धा आहे मुलीकडे काय गेला आहे का महिला मंडळ मुलीमध्ये सध्या 3 गोष्टींचा विकास झालाय 1 मुलीची कष्ट करण्याची तयारी आहे 2 प्रयत्नामध्ये सातत्य आहे आणि 3 तिची जिद्द आहे काहीतरी करून दाखवायची यांच्या सगळ्या जिद्द बिद्द ह्या सगळ्या 90 पिऊन यांचे मेंदू सडून गेले ही मंडळी फक्त आपली आहे म्हणून नाही तर भंगार माल फायदा झाला महाराज काही 100 पोरांमध्ये एखादा पोरगा मिलिटरीत आहे 1000 पोरांमध्ये एखादा पोरगा डॉक्टर आहे 10,000 पोरांमध्ये पोरं एमडी आहेत आणि लाखा पोरांमध्ये 5-6 पोरं सी आहेत पण इकडे 10 मुलींमध्ये एक मुलगी BA BEd आहे दुसरी मुलगी DEd आहे तिसरी मुलगी CA आहे चौथी मुलगी तहसीलदार आहे 5वी मुलगी प्रांत आहे 6वी मुलगी कलेक्टर आहे मुलीच्या अभ्यासात एकाग्रता आहे आणि यांनी अभ्यास सोडून दिला यांनी फक्त क्वाटरी प्यायच्या मिश्या काढायच्या आणि शिक्षकाला दम द्यायचा कॉपी करून नाही दिली ना बेड बाहेर यांनी फक्त घमेंड माजवायची पण पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाहीत तुम्हाला उदाहरण सांगतो मुलगा मुलगी आज इथून पुढे कधी ध्यानात ठेवायचं महाराज या मुलीच्या आणि विकास पाटलाच्या अभिष्टचिंतनाला पोरांना 2-3 वाक्य सांगतो आणि हे कीर्तन इंदुरीकरचं आहे हे काल सत्य आज सत्य उद्या सत्य मी मरण ना महाराज म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष पण तुम्हाला आपलीच आठवण येणार आपण कधी खोटं बोलणार जे आपल्या ओठावर बाहेर येईल ते खरंच एक वाक्य सांगू मुलगा यदा कदाचित बापाला बर्बाद करू शकतो म्हणून आजच्या ह्या मुलीच्या यशाबद्दल मुलींना राहिलेल्या मुलींना मी 3 वाक्य सांगतो ऐकाल मुलीनं ऐकाल मुलगी मला आहे पुरीनं पाया पडतं तुमच्या माझं वाक्य ऐका पहिलं 1 सर्व्हिसला लागेपर्यंत तुम्ही लग्नाचा विचार करू नका लग्न कितीही लेट होऊ द्या पण सर्व्हिसला लागेपर्यंत लग्न करू नका का मुलीनो लय बारीक आहे का मुलगी मला आहे महिला मुलीनं तुमच्या पाया पडतो तुमचा बाप जिवंत आहे आणि आई जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या जगण्यात मजा आहे खरं सांगू पोरीनो कंपनीमध्ये कामाला आहे तुमचा बाप पगार त्याला पुरत नाही
पण त्यानं पगाराच्या सोसायटीवर तुमचं लग्न केलं तर तुमच्या लग्नाला आलेली सगळी माणसं जेवली पोरीनो.